नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बोनस मार्क्स बद्दल, आन्सर की बद्दल आणि ऑब्जेक्शन फॉर्म बद्दल. ठीक आहे, पण त्याआधी तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच कळवा की तुमच्या शिफ्ट मध्ये किती बोनस मार्क्स तुम्हाला अलॉट झाले पाहिजे किंवा तुम्हाला किती क्वेश्चन रॉंग वाटताय. ठीक आहे, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोनस मार्क्स बद्दल सगळ्यात आधी बोलणार आहोत. बोनस मार्क्स मी तुम्हाला पीसीएमच्या शिफ्टचे पण सांगेल आणि पीसीबीच्या शिफ्टचे पण सांगेल. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर राजेश शिंदे होता, ज्याला 59 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला लाल बटन वरती क्लिक करायचं बाळांनो, पैसे नाही द्यायचे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती कॅप राउंड्स बद्दल, काउन्सिलिंग बद्दल, सीईटी सेल कडून काही नोटीस आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. ठीक आहे, आज आपण बोलणार आहोत बोनस मार्क्स बद्दल. सगळ्यात आधी पहिले गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, बोनस मार्क्स कशावरती ठरतात. एक तर तुमचे क्वेश्चन्स रॉंग असतील. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनच रॉंग येऊन लागतो. क्वेश्चन मध्ये तुम्ही मे बी युनिट चेंज होऊन जातात, मे बी क्वेश्चनचा पॅटर्न चेंज करून देतात. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन काही ना काही रॉंग होऊन जातो, है ना. तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला बोनस मार्क्स भेटतो. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये स्पेलिंग जरी चुकीची झाली, मेजर शब्दाची जर स्पेलिंग चुकीची झाली तरी तो तुमचा क्वेश्चन ऍज अ बोनस मार्क कन्सिडर होतो बाळांनो. रॉंग ऑप्शन्स, 4 ऑप्शन्स दिलेले, 4 पैकी एकही ऑप्शन मॅच नाही होत, त्याला पण तिथं पण सीईटी सेल स्वतःहून बोनस मार्क्स देतात. त्यानंतर सेम क्वेश्चन्स जर तुमचे रिपीटेड क्वेश्चन्स येऊन गेले, ठीक आहे, तर त्यामध्ये पण तुम्हाला बोनस मार्क्स भेटतात. ठीक आहे, त्यानंतर तुमचे सेम ऑप्शन्स, जर तुमचे 4 ऑप्शन्स आहेत, 2 ऑप्शन सेम्स आहेत. फॉर एक्झाम्पल ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. ठीक आहे, ऑप्शन ए तुमचं 10 सेंटीमीटर, ऑप्शन बी आहे 20 सेंटीमीटर, ऑप्शन सी आहे 10 सेंटीमीटर, ऑप्शन डी आहे 20 सेंटीमीटर. काही मार्क करा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला राईट भेटेल. ठीक आहे, म्हणजे याविषयी तुम्हाला बोनस मार्क भेटतात. पण त्याआधी आता सगळे बोनस मार्क्स बघू आपण. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, आतापर्यंत तुमचं फक्त 50% काम झालंय. 50% काम असतं तुमचं एक्झाम देणं, रिझल्टची वाट पाहणं, आणि 50% काम असतं तुमचं व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवणं, काउन्सिलिंग करणं आणि बेस्ट कॉलेजमध्ये जाणं. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो, ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय. एकच गोष्ट व्यवस्थित केली, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित काउन्सिलिंग केली. ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तर ते आज 3rd लेवल कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण स्वतःहून कॉलेज लिस्ट बनवायला गेले, स्वतःहून काउन्सिलिंग करायला गेले, सगळ्या चुका करून बसले. ही चूक तुम्हाला नाही करायची बाळांनो. ठीक आहे, काउन्सिलिंग मध्ये जर नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, काउन्सिलर तुमची कॅटेगरी विचारेल, पर्सेंटाईल विचारेल, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, आणि त्यानुसार तुम्हाला यादी प्रोव्हाइड होईल, त्यानुसार तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड होईल, आणि तीच लिस्ट तुम्ही कॅपराउंड मध्ये टाकली, मी 100% गॅरंटी देऊ इच्छितो तुम्हाला, तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, आता तुमचे चांगले पर्सेंटाईल येऊ किंवा वाईट पर्सेंटाईल येऊ बाळांनो, हे फक्त तुमचं 50% काम होतं. ठीक आहे, याच्यात जे झालं असेल ते झालं असेल. आता जे उरलेलं जे 50% काम आहे ना, काउन्सिलिंग व्यवस्थित करणं आणि एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणं, हे व्यवस्थित करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो बेस्ट, महाराष्ट्रातलं बेस्ट कॉलेज क्रॅक होईल. ठीक आहे, काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही बघू शकता. आतापासून डॉक्युमेंटेशन पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये गाईड केलं जाईल. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटेल, जो नेहमी तुमच्या सोबत असेल. काही जरी डाऊट असता तुम्ही त्याला विचारा. ठीक आहे, प्रत्येक क्षणी. ठीक आहे, तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून स्पॉट राऊंड, कॅप राऊंड, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे, सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजी सोमय्या, डीजे सांगवी, थाटोमली हे आपले टॉप कॉलेजेस असतात बाळांनो. इथं नेहमी न्यूटन एज्युकेटरचे विद्यार्थी जातात. महाराष्ट्रातले प्रत्येक कॉलेजमध्ये आपला विद्यार्थी आहे. ठीक आहे, आयसीटी झालं, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, हे फार्मसीचे टॉप कॉलेजेस. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, ह्या निर्णयाला चुकीचं नका घेऊ. ठीक आहे, हा खूप विचार करून हा निर्णय घ्या, काउन्सिलर सोबत डिस्कस करा. ठीक आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी पास आउट झालो होतो 8-9 वर्षापूर्वी. ठीक आहे, तेव्हा जेव्हा मी पास आउट झालो, मला 18 लाखाचं पॅकेज होतं. ठीक आहे, त्यावेळेस. ठीक आहे, आणि माझ्यासोबत एमएसटी सीईटी मध्ये ज्याचे खूप चांगले मार्क होते माझ्यापेक्षा, त्याला आज पण तो 6-7 लाखाच्या पॅकेजवरती आज काम करतोय. विचार करा, एकच गोष्ट, चुकीचे डिसिजन्स घेतले त्यांनी, है ना. तुम्ही हे रिग्रेट नको करायला हवं, म्हणून नक्कीच काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली. बघा आता अपडेट काय म्हणते बाळांनो, अपडेट काय म्हणते बघा. MST CET 2025 CET सेल अवॉर्ड्स शिफ्ट वाइज बोनस मार्क्स आफ्टर क्वेश्चन पेपर एरर्स. ठीक आहे, क्वेश्चन पेपर मध्ये एरर्स होते, हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. ठीक आहे, इन अ सिग्निफिकंट अपडेट ऑफ MST CET 2025 एस्पिरंट द CET सेल हॅज कन्फर्म्ड दॅट द सेव्हरल शिफ्ट्स ऑफ द एक्झाम कंटेंट फ्लॉज क्वेश्चन्स. फ्लॉज क्वेश्चन म्हणजे चुकीचे प्रश्न, रेंजिंग फ्रॉम इनकरेक्ट आन्सर, चुकीचे उत्तर होते, ऑप्शन्स. ठीक आहे, 2 अम्बिग्युअस चॉईसेस. ठीक आहे, तुमच्या चुकीच्या चॉईसेस दिलेल्या होत्या. ठीक आहे, हे सीईटी सेलने ऍक्सेप्ट केलेले. आफ्टर रिव्ह्यूइंग द स्टुडंट फीडबॅक अँड एक्सपर्ट अनालिसिस, सीईटी सेल हॅज अनाउन्स शिफ्ट वाइज बोनस मार्क्स
म्हणजे तुम्हाला शिफ्ट वाईज बोनस मार्क्स अलॉट होतील, जे जे प्रश्न चुकीचे त्या प्रश्नानुसार. आता कोणकोणते प्रश्न चुकीचे आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. ठीक आहे, आता जर 19 एप्रिलचं बोलायला झालं बाळांनो, 19 एप्रिलच्या शिफ्ट 1चं जर बोलायला झालं, ठीक आहे, तर तुमचे शिफ्ट 1 मध्ये 2 प्रश्न तुमचे चुकीचे होते, तुम्हाला 2 बोनस मार्क्स आरामात भेटतील बाळांनो. ठीक आहे, आतापर्यंत एवढंच समजलंय सगळ्या साइट्सनुसार. ठीक आहे, शिफ्ट 1 मध्ये तुमचा एकच प्रश्न चुकीचा होता, तुम्हाला 1 बोनस मार्क्स नक्कीच भेटेल बाळांनो. 20 एप्रिल बद्दल बोलायला झालं तर तुमचे 20 एप्रिलच्या शिफ्ट मध्ये 0 बोनस मार्क्स, तुम्हाला इथं सगळे प्रश्न बरोबर होते. तसेच शिफ्ट 2 मध्ये तुमचे 3 प्रश्न चुकीचे होते बाळांनो. ठीक आहे, 3 प्रश्नांमध्ये तुम्हाला बोनस मार्क्स भेटेल. आता हे 3 मध्ये आहे ना 2 मॅथचे होते आणि 1 तुमचा नॉर्मल होता. 2-2 म्हणजे 4 मार्क आणि 5 मार्क, तुमचे टोटल 5 मार्क्स इथं भेटून गेले तुम्हाला, है ना. मॅथचा एक क्वेश्चन 2 मार्क्सचा असतो. त्याच जागेवर 21 एप्रिल बद्दल बोलायला झालं बाळांनो, 21 एप्रिलला एक प्रश्न चुकीचा होता, इथं पण एक प्रश्न तुमचा चुकीचा होता बाळांनो. 20 एप्रिल शिफ्ट 1 शिफ्ट 2 मध्ये. तिथंच 22 एप्रिल बद्दल बोलायला झालं बाळांनो, एक प्रश्न इथं चुकीचा होता, इथं 2 प्रश्न चुकीचे होते तुमचे शिफ्ट 2 मध्ये. त्याच जागेवर 23 एप्रिलचं जर बोलायला झालं बाळांनो, 23 एप्रिल मध्ये पहिल्या शिफ्टला 2 प्रश्न चुकीचे होते तुमचे, दुसऱ्या शिफ्टला 0 प्रश्न तुमचा चुकीचा होता बाळांनो. म्हणजे इथं तुम्हाला एकही मार्क भेटणार नाही फुगटचा. ठीक आहे, 25 एप्रिलला शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला 1 मार्क इथं भेटेल, इथं तुम्हाला 3 मार्क भेटतील शिफ्ट 2 मध्ये. ठीक आहे, त्याच जागेवर 26 एप्रिल बद्दल जर बोलायला झालं तर तुमचे इथं 2 मार्क तुम्हाला इथं भेटणार आहेत आणि इथं तुम्हाला 4 मार्क फ्री मध्ये भेटणार आहेत बाळांनो. 23 एप्रिल मोस्ट इनकरेक्ट. ठीक आहे, जेवढ्या शिफ्ट मध्ये सगळ्यात जास्त इनकरेक्ट 26 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये झाले होते. ठीक आहे, त्यानंतर 27 एप्रिलच्या शिफ्ट 1 तर झालीच नव्हती, है ना, म्हणजे झाली होती, चुकीची झाली होती, है ना. 5 मेच्या शिफ्ट मध्ये तुम्हाला इथं 0 बोनस मार्क्स, सगळे प्रश्न ऍक्युरेट होते. ठीक आहे, 27 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं, 27 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये पण एक प्रश्न तुमचा चुकीचा होता बाळांनो. हे झालं पीसीएमचा. आता आन्सर की आणि ऑब्जेक्शन बद्दल मी बोलणार आहे, थोडंसं थांबा. 9 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर 1 इथं 0, शिफ्ट 1 मध्ये 0, शिफ्ट 2 मध्ये 1, 11 एप्रिल 1 2, 12 एप्रिल 1 1. ठीक आहे, 13 एप्रिल बद्दल बोलायला झालं तुमचं 3 बोनस मार्क्स, 2 बोनस मार्क्स. ठीक आहे, त्यानंतर 0 2 1 2 आणि 1 1 हे तुमचे झाले बोनस मार्क्स बाळांनो, सगळे शिफ्ट मिळून. गोष्ट समजते. ठीक आहे, फिजिक्स पीसीएमचे आणि पीसीबीचे मी क्लिअर केले. ठीक आहे, आता बोलूया आपण आन्सर की बद्दल थोडं. सर आन्सर की केव्हा येईल, हा कॉमन डाऊट मला प्रत्येक विद्यार्थी विचारतोय. ठीक आहे, आन्सर की बाळांनो तुमची मोस्ट एक्सपेक्टेड आहे 12 मेला. 12 मेला तुमची आन्सर की यायला हवी. ठीक आहे, मोस्ट एक्सपेक्टेड आहे. जास्तीत जास्त एक्सटेंड होईल तुमची 13-14 मे पर्यंत, पण 12 मेलाच सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे बाळांनो. गोष्ट समजते. आता आन्सर की आल्यानंतर बाळांनो लगेच ऑब्जेक्शन नका घेऊ, कारण युट्यूब वरती इतके म्हणजे खूप असे गाईड करणारे टीचर्स आहेत तुम्हाला. ठीक आहे, जे सांगतील हा पण प्रश्न चुकीचा आहे, तो पण प्रश्न चुकीचा आहे. नाही रे बाळांनो. ठीक आहे, एक प्रश्न चुकीचा असतो ना, तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतात ऑब्जेक्शनला. बिगर कामाचे पैसे नाही भरायचे कुठेही. तुमच्या आई वडिलांचे पैसे वाचवा, है ना. कन्फर्म करा, योग्य टीचर कडून कन्फर्म करा की हा प्रश्न खरंच चुकीचा होता का, त्यानंतरच तुम्ही ऑब्जेक्शन रेज करा. आता जे बोनस मार्क्स सांगितले ते तर सीईटी सेल देईल, त्यांना तुम्हाला पैसे नाही भरायचे. जर सीईटी सेल कडनं काही चूक झालेली आहे तर ते देईल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल तुमचं A-B-C-D 4 ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही B मार्क केलं आणि तुम्ही करेक्ट आन्सर सपोज सीईटी सेलने C टाकलेले आन्सर की मध्ये आणि तुम्हाला वाटतंय की C आन्सर बरोबर आहे, तेव्हा तुम्ही रेज करा. ठीक आहे, हे बाकीचे जे पद्धती असतात की ए ऑप्शन देऊन दिलं, दोघांचे सेम ऑप्शन देऊन दिलं, याच्यात तर सीईटी सेलच तुम्हाला बोनस मार्क्स देईल बाळांनो. गोष्ट समजते. ठीक आहे, म्हणून युट्यूबच्या नादात तुम्ही आपले पैसे नका वाया घालू. गोष्ट समजते. ठीक आहे, 50% काम असतं बाळांनो तुमचं एक्झाम्स आणि रिझल्ट, 50% काम असतं तुमचं कॉलेज लिस्ट अँड काउन्सिलिंग. याला व्यवस्थित करा बाळांनो. ठीक आहे, लाखोंची फीस तुमची वाचू शकते, तुमच्या आई वडिलांचे पैसे वाचवा. ठीक आहे, एवढे लाखो द्यायला, अरे मी शेतकऱ्याचा पोरगा आहे बाळांनो. ठीक आहे, या गोष्टीची मला जाणीव आहे आणि तुम्ही जाणीव असू द्या. ठीक आहे, योग्य ठिकाणून मार्गदर्शन घेऊन चांगल्या कॉलेजमध्ये जा, है ना. अजून पण चान्स आहे तुम्हाला. प्रायव्हेट कॉलेजेस वाले लुटताय बाळांनो मॅनेजमेंट फीच्या नावाने, त्यांना पण आपण एक्सपोज करू, त्यांच्यावरती पण व्हिडिओ बनवू आपण. ठीक आहे, पण तुम्ही योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, पैसे काही नाही बाळांनो. आज जातील, आज असं आहे ना की तुम्ही कॉलेजमध्ये समजा 10 लाख डोनेशन देऊन दिलं, काही हरकत नाही, आजचे गेले, पण तुम्हाला रिझल्ट भेटायला पाहिजे. ठीक आहे, डोनेशन देणं हे तर चुकीचंच आहे. मी कधीच सपोर्ट करत नाही या गोष्टींना, ना की कधी द्यायचंय. आमची जी कॉलेज लिस्ट असते त्याच्यात सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात बाळांनो, सगळे सेमी गव्हर्नमेंट, सगळे एडेड कॉलेजेस असतात. काही प्रायव्हेट कॉलेजेस टाकत नाही. बाकीच्याकडनं काउन्सिलिंग घेणार, तुम्हाला तिथं प्रायव्हेट कॉलेजेस टाकून देतील.
ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. ठीक आहे, नक्कीच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. बाळांनो, ही कोई बॅच नाही आहे, माहितीये, ती बॅच नाही आहे, हा कोर्स नाही आहे, हे एक मिशन आहे. प्रत्येक विद्यार्थी जो माझ्या चॅनलला जॉईन झालेला आहे त्याला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवायचं हे मिशन आहे, है ना. आणि या मिशन मध्ये मला असं वाटतं की मॅक्झिमम स्टुडंट्सने जॉईन व्हावं आणि आपण एक बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ बाळांनो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा काउन्सिलिंग मध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.